प्रत्येक वर्षी लाखो पक्षी आकाशात लांब प्रवास करतात, थंडीपासून बचावासाठी, अन्नासाठी आणि सुरक्षित घरट्यांच्या शोधात। यांनाच म्हणतात स्थलांतरित पक्षी। भारत हा त्यांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा थांबा आहे। सायबेरियन क्रेन, फ्लेमिंगो, बार हेडेड गूज आणि रोजी स्टार्लिंग हे सगळे आपल्या देशात येतात, आपल्या तलावांमध्ये, किनाऱ्यांवर थांबतात। हे पक्षी आपल्याला शिकवतात की संघर्षातही दिशा हरू नका आणि निसर्गाशी नातं जपून ठेवा। चला तर मग जाणून घेऊया जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाबद्दल। पण त्याआधी काय करायचे माहिती आहे ना? कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं। नमस्कार, मी दुर्वा आणि तुम्ही पाहतात कल्लाकार दिनविशेष भाग 286 पॉवर्ड बाय GoPlot.com। जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस वर्षातून दोनदा साजरा केला जातो, मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी। या दिनानिमित्त स्थलांतरित पक्ष्यांबद्दल जनजागृती केली जाते आणि त्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज यावर भर दिला जातो। जगात असलेल्या पक्ष्यांपैकी सुमारे 4000 स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती आहेत। जगातील एकूण पक्ष्यांपैकी हे अंदाजे 40% आहे। जलस्रोतांवर आलेले संकट आणि जगभरातील पक्ष्यांचे स्थलांतर यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे। हवामान बदल, प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे त्यांचे प्रवास कठीण होत आहेत। त्यामुळे दरवर्षी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन साजरा केला जातो। चक्रवाक पक्षी हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात। आर्टिक टन हा पक्षी सर्वात मोठे स्थलांतर करतो। तो उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत आणि तिथून परत उत्तर ध्रुवापर्यंत असं जवळजवळ 36,000 किलोमीटरचा प्रवास एका वर्षात करतो। दरवर्षी या दिवसासाठी एक विशिष्ट विषय निवडला जातो, ज्याद्वारे स्थलांतरित पक्ष्यांसमोर असलेल्या धोक्यावर लक्ष केंद्रित केले जाते। स्थलांतर करणारे पक्षी वर्षातून एकदा उष्ण प्रदेशाकडे स्थलांतर करतात आणि पुन्हा थंड हवामानात परत येतात। या दोन वेगवेगळ्या स्थलांतरांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस वर्षातून दोनदा मे आणि ऑक्टोबर मध्ये साजरा केला जातो। जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त 2025 ची थीम आहे पक्षी अनुकूल शहरे आणि समुदायांची निर्मिती, ज्यामुळे शहरी व ग्रामीण दोन्ही ठिकाणी पक्ष्यांसाठी स्वागतार्ह पर्यावरण निर्माण करण्यावर जोर दिला जात आहे, जेणेकरून आपले समुदाय या उल्लेखनीय प्रवाशांसाठी आश्रयस्थान बनतील। हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की पक्ष्यांचा प्रवास म्हणजे केवळ उड्डाण नाही, तर आहे एक अद्भुत नैसर्गिक चमत्कार। सायबेरियातील थंडीतून निघालेले फ्लेमिंगो मुंबईच्या खाड्यांमध्ये पोहोचतात, बार हेडेड गूज हिमालय पार करतात, तर रोजी स्टार्लिंग राजस्थानच्या आकाशात झुंडीने उतरतात। हे पक्षी हवामान, दिशा आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र ओळखून प्रवास करतात, ते पण GPS शिवाय। हे पक्षी निसर्गाचे संदेशवाहक आहेत। त्यांचं संरक्षण हे आपल्या जबाबदारीचे काम आहे। आपण त्यांच्या घराचं रक्षण केलं तर ते दरवर्षी पुन्हा आपल्या देशात येतील। आज एक छोटं काम करा, आपल्या आजूबाजूला एखादा पक्षी दिसला तर त्याचं निरीक्षण करा आणि कमेंटमध्ये त्याचं नाव लिहा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हे स्थलांतरित पक्षी जितक्या लांब उडतात तितक्या लांबपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPlot.com।